रमाई घरकुल योजना असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल, या सगळ्याचा लाभ बांधवांनो भगिनींनो एका छताखाली देण्याचा निर्णय घेणार हे राज्य आपलं पहिलं राज्य आहे, देशामध्ये पहिलं राज्य आहे की अशा प्रकारच्या योजनांमधून 5,60,00,000 लोकांना या ठिकाणी लाभ मिळाला। गेल्या 1.5-2 वर्षात आपण कामांचा एवढा धडाका लावलाय की या धडाक्याच्या आवाजात महाआघाडीच्या लवंगी फटाक्याचा आवाज येतो का? आपल्या कामाच्या धडाक्यात महाविकास आघाडीच्या लवंग्या फटाक्या आवाज येतो का? कारण आपला फटाका आणि काम मोठं आहे आणि म्हणून महाआघाडीतले सगळे फटाके एकत्र आले तरी त्यांचा आवाज बाहेर निघत नाही आणि म्हणून मी त्याच्यावर काही राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु सगळे रोज सांगतात मी मर्द आहे। कशासाठी? मी तर काय बोलत नाही, मी तर काय दुसरं काय आरोप पण करत नाही, पण तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना, नागरिकांना जो काही दर्द दिलेला आहे, दुःख दिलेलं आहे ते कसे विसरतील लोक? आज मगाशी कोणी सांगितलं आपल्या हेमंत पाटील यांनी जेव्हा भेटायची वेळ होती, संवाद साधायचा वेळ होती, संधी होती, तेव्हा संवाद साधला नाही। आता कुठली यात्रा, जनसंवाद यात्रा कुठली रे हेमंत? जनसंवाद यात्रा। आता संवाद करायचा वेळ होता तेव्हा लोकांना टोकरलं, लोकांना लांब केलं, लोकांना दुरावलं, परंतु हा एकनाथ शिंदे हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा तुमच्यातला एक मुलगा आहे, हा मुख्यमंत्री म्हणून मी आज बोलत असलो तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, कार्यकर्ता म्हणूनच काम करणार। उद्या तुमच्यातला एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता कर्तृत्वाच्या जोरावर पुढे आला, मुख्यमंत्री म्हणून इथं उभा राहून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल, कारण सर्वसामान्य माणसाने का मुख्यमंत्री होऊ नये का जागीरदारांनीच फक्त ठेका घेतलाय, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी ठेका घेतलाय, हे माझं गोर गरीब जनता, आता माझं कुटुंब माझा परिवार नाही, ह्या सगळा जनसागर माझा परिवार आहे, अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे आणि तुमचं कुटुंब तो माझी जबाबदारी। अशा प्रकारचं काम आपण या राज्यामध्ये करतोय आणि म्हणून आज आपण मी एवढंच सांगतो की या सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसांचं सरकार। या सरकारमध्ये अनेक योजना आपण केल्या आज आणि म्हणून जवळपास मी आपल्याला एकच सांगतो, सरकार स्थापन झालं त्यावेळेस का स्थापन झालं ते आपल्या सगळ्यांना माहित आहे। ज्या वेळेस या राज्यामध्ये सगळी कामं ठप्प होती, सगळे प्रकल्प बंद होते, सण उत्सव सगळे बंद होते,